नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे। तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता। अगदी मी स्क्रीनशॉटवरती तुम्हाला पूर्ण अगदी डिटेल्समध्ये एकदम तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र स्टेट बद्दल अगदी पूर्ण डिटेल्समध्ये 85% कोठ्यामधून गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजबद्दल अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला कट ऑफ प्रत्येक कॅटेगरी वाईजचं वाचून दाखवणार आणि सांगणार आहे। तुम्ही ते पाहू शकता। अगदी मी स्क्रीनवरती तुम्हाला मी ते दाखवते की नीट 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 MBBS कंपॅरिझन विथ 2023। ओके, याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण ज्या काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत ते पूर्ण डाऊट्स क्लिअर होतील आणि त्यांना एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 मध्ये काय लागू शकतो याच्याबद्दल पण तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता। अगदी मी स्क्रीनवरती काढलेलं आहे की व्हॉट डू यू मीन बाय कट ऑफ, म्हणजेच कट ऑफ म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ म्हणजे लास्ट स्टुडंट गेटिंग सीट। ज्या विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंडमध्ये अगदी शेवटचा जो विद्यार्थी असतो आणि त्याचा जो मार्क आणि जो रँक असतो तो त्याचा तिथे पकडला जातो आणि ते ठरवलं जाते की तो शेवटचा कट ऑफ राहिलेला असतो। ह्याच्यावरून विद्यार्थ्याचं कट ऑफ एकंदरीत डिसाईड केलं जातं। ओके, आणि दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची आहे की ज्या विद्यार्थ्यांना शेवटचा स्टुडंटचा जो स्कोर असतो तेही ते ठरवला जातो, त्याच्यावरून त्या विद्यार्थ्याचं कट ऑफ डिक्लेअर केलं जातं। आणि पुढचं आपल्याला तुम्ही ते पाहू शकता अगदी स्क्रीनवरती फॅक्टर्स प्लेइंग इन कट ऑफ, म्हणजेच तुम्ही ते पाहू शकता स्टुडंट क्वालिफाईड रेंज इन विच नंबर ऑफ स्टुडंट फॉल्स। म्हणजे ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते की फॅक्टर्स कसे असू शकतात। तर नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे स्टुडंटची संख्या किती असते, पेपर कशा प्रकारे होतो, म्हणजे अवघड होतो का सोपा असतो, हे फॅक्टर पण खूप मायने करतात ह्याच्यामध्ये। अगदी काउन्सिलिंग रूल्स, ह्याच्यामध्ये रूल्स पण कसे असतात विद्यार्थ्याचे अगदी की प्रत्येक रूल्स म्हणजेच बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असा डाऊट असतो की आपल्या स्कोअरवरून ॲडमिशन होतं का त्यांना रँकवरून होतं। तर बऱ्यापैकी रँकवरतीच ॲडमिशन्स विद्यार्थ्यांचे होत असतात आणि एक बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 1, 2, 3 विद्यार्थ्यांना जर सेम स्कोअर असला तरी पण त्यांचा रँक हा वेगळा असतो। तर मॅक्झिमम 100% तिथे रूल्स असे NMCने तिथे लागू केलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा रँक वरती असतो त्या विद्यार्थ्यांना तिथे सीट्स अलाउड केलेली असती। ही पण गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या। हे झालं रूल्स काउन्सिलिंगसाठी किंवा समान मार्क ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे। आणि नंबर ऑफ कॉलेजेस किंवा नवीन कॉलेजमध्ये येणारी संख्या किती असणार आहे किंवा रँकनुसार ॲडमिशन्स कसे होत असतात हा पण फॅक्टर खूप मायने करतो। आणि कट ऑफ वाढू शकतो का नाही 2024 हा पण फॅक्टर आहे ह्याच्यामध्ये। तर नंबर ऑफ कॉलेजेस जवळजवळ तुम्हाला तर मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की 14 मेडिकल कॉलेजेस नव्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत असं हे NMCने मार्चमध्येच डिक्लेअर केलं होतं। आणि त्याच्यामध्ये कट ऑफ जर फॅक्टर्समध्ये कट ऑफमधला पण एक फॅक्टर आहे की जनरल आणि वुमन ह्या दोन जनरलमध्ये वुमन कॅटेगरीमध्ये 30% त्या मुलींच्या राखीव जागा असतात। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि नॉट डिपेंड्स ऑन स्कोअर, तर स्कोअरवरती तुमचे ॲडमिशन्स होत नसतात, डिपेंड्स ऑन रूल्स ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। अगदी तुमच्या रँकवरून डिपेंड्स ऑन रँक म्हणजे तुमच्या रँकवरूनच तुमचे ॲडमिशन्स अगदी गव्हर्नमेंट सीट्स कॉलेजला भेटत असतात। तर ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज रँक तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगणार आहे। तर तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता मी तर काढलेलं आहे महाराष्ट्र स्टेट। तर हे महाराष्ट्र स्टेट मी फक्त 85% कोठ्यामधलंच मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि जे ऑल ओव्हर इंडिया पण पर्सेंट 15% असं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये याच्याबद्दल बोलेल। तर आज मी फक्त महाराष्ट्र स्टेट म्हणजेच 85% कोठ्याबद्दल अगदी मी हे गव्हर्नमेंट कॉलेज आणि हे प्रायव्हेट कॉलेज ह्या दोन्ही कॉलेजबद्दल अगदी 2023 कट ऑफ काय होता आणि 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे अगदी मी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे दोन्ही कॉलेजबद्दल आज तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती झूम करून तुम्ही पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईजचं मी आज तुम्हाला इथे झूम करून दाखवणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही की इथे कट ऑफ 2023 हा आहे इथला खालचा आणि हे एक्सपेक्टेड काय राहू शकेल हे गव्हर्नमेंट कॉलेजचं मी काढणार आहे आधी तुम्हाला सांगणार आहे। तर ओपन कॅटेगरीचा इथे विचार केला तर 585ला ओपन कॅटेगरीला ॲडमिशन झालं होतं आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 590ला होऊ शकतो। म्हणजे +5 धरून आपण चालूया की 2024 +5 नीट पकडलं की आपली एक सेफ स्कोअर असू शकतो। ओके, आणि नेक्स्ट आपण SCचा विचार केला तर 488 हा SCचा 2023ला कट ऑफ होता। तर एक्सपेक्टेड कट ऑफ 490 असण्याची शक्यता आहे।
आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर 359 हा स्कोअर होता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 24मध्ये काय असू शकतो तर 365 असण्याची शक्यता आहे. तर OBC कॅटेगरीचा विचार केला तर 582 हा होता 23ला आणि 24ला एक्सपेक्टेड कट ऑफ 590 असण्याची शक्यता आहे. तर ह्यावेळी थोडासा 2024मध्ये कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. तर तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही 5 मार्क तुम्ही धरून चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि EWS म्हणजे इकॉनॉमिक वीकर सेक्शनच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा 585ला कट ऑफ गेला होता आणि एक्सपेक्टेड 588 असू शकतो. आणि विजेचा जर विचार केला तर 530 एक्सपेक्टेड कट ऑफ होता लास्ट इयरला 2023मध्ये आणि काय असू शकतो तर 535 हा असू शकतो. आणि NTBचा विचार केला तर 509 हा विद्यार्थ्याचा कट ऑफ होता आणि ह्या वर्षी 24मध्ये 515वरती जाण्याची शक्यता आहे. आणि NTCचा जर कट ऑफ लास्ट इयरचा आपण पाहू शकतो इथं 564ला विद्यार्थ्याचा कट ऑफ होता तर 570 विद्यार्थ्याचा कट ऑफ असू शकतो. आणि NTDचा जर विचार केला तर 582 कट ऑफ 2023मध्ये होता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 585 म्हणजे हा तुमचा सेफ स्कोअर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट सीट 99% लागण्याचे चान्सेस आहेत. तर हे मी तुम्हाला पूर्ण अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये मी आज सांगितलं आहे. आणि हे झालं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आता नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकता की प्रायव्हेट कॉलेजबद्दल मी हा कट ऑफ काढला आहे. 2023चा कट ऑफ काय होता आणि एक्सपेक्टेड काय असू शकतो. तर इथं ओपन कॅटेगरीचा आपण पाहू शकतो 527 हा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ होता 2023चा आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 532 535 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि SC कॅटेगरीचा विचार केला तर 465 हा प्रायव्हेट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ होता आणि पुढे 24ला 470 to 475 असण्याची शक्यता आहे. आणि ST कॅटेगरीचा आपण विचार केला तर 336 हा कॅटेगरी STचा 23ला होता मार्क प्रायव्हेट कॉलेजचे आणि 342 345 असण्याची शक्यता आहे 2024मध्ये. आणि पुढचं मी तुम्हाला अगदी प्रत्येक कॅटेगरीवर इथं वाचून दाखवते. तुम्ही ते पाहू शकता की OBC कॅटेगरीचा इथे पाहू शकता प्रायव्हेट कॉलेजचा 525 होता 2023ला आणि 24ला 525 to 530 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजला EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनला तिथे विद्यार्थ्यांना तिथे प्रायव्हेट कॉलेजला सीट्स अवेलेबल नसते. आणि विजेचा विचार केला तर आपण 2023मध्ये 506चा हा कट ऑफ होता आणि प्रायव्हेट कॉलेजचा किती जाऊ शकतो तर 506 पासून ते 510 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे झालं विजेचं. आणि NTBचा विचार जर आपण केला प्रायव्हेट कॉलेजचा तर 480 हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता 2023चा आणि कितीचा असू शकतो तो 480 to 490चा 2024मध्ये असण्याची शक्यता आहे. आणि NTCचा जर विचार केला तर 525 हा विद्यार्थ्यांचा होता 2023ला आणि 24ला किती असू शकतो तो 525 to 530 पर्यंत असू शकतो. आणि पुढचं नेक्स्ट आपण पाहू शकतो NTDचा किती होता 2023मध्ये 525ला होता आणि एक्सपेक्टेड याचा पण सेम 525 to 530. हे झालं मी पूर्ण अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये प्रायव्हेट कॉलेजचं पण पूर्ण अगदी मी तुम्हाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये अगदी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे दोन्हीमधले कट ऑफ 2023मध्ये किती होते आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतात. तर प्रत्येक कॉलेजला +5 मार्कांनी जवळजवळ मी प्रत्येक मार्कांनी ॲड करून तुम्हाला 2024चा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकदम 100% हे ॲक्युरेट असू शकतं असं नाही मी सांगू शकत, पण 99% हेच कट ऑफ असण्याची शक्यता आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्या काही विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी कम्पेअर करून पाहिलेलं आहे की आपला पेपर की किती मार्क आपल्याला ऐकण्याची शक्यता आहे. तर ह्या रेंजमध्ये असेल तर खूप छान आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये भेटण्याचे चान्सेस मॅक्झिमम असणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडासा कमी कट ऑफ आलेला आहे त्यांना ह्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण महाराष्ट्र स्टेटमधून 85% कोठ्यामधून येण्याची चान्सेस आहेत. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना ह्यापेक्षा कमी स्कोअर येत असेल त्या विद्यार्थ्यांनीही नाराज होऊ नका की जेणेकरून तुम्हाला असं वाटायला नको की आमचं ॲडमिशन्स एवढ्या कमी मार्काला MBBSला कुठे मिळेल. पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इश्युअरिटी देते की तुम्ही अगदी डीम्ड कॉलेजमध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जस्ट तुम्ही पाहू शकता इथे की जस्ट तुम्हाला अगदी 150 to
200 मार्क असतील तरीसुद्धा आम्ही तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मिळवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करत असतो. आणि 2023मध्ये जवळजवळ आम्ही 10 स्टुडंट्सला विद्यार्थ्यांना तिथे आम्ही चेन्नईमध्ये आम्ही डीम्ड कॉलेजमध्ये आणि पॉंडिचेरीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स आम्ही करून दिलेले आहेत. अगदी कमी मार्क, अगदी मार्क म्हणजे एकदम तुम्ही 200 टू 150 पर्यंतच्या पण विद्यार्थ्यांना आम्ही तिथे ॲडमिशन्स करून दिले आहेत. कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही MBBS साठी विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स करून दिलेले आहेत. अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातले पण बरेच आपले नांदेड वगैरे त्या साईडचे, परभणी, हिंगोली तिकडेही बरेच विद्यार्थी आम्ही चेन्नईमध्ये जाऊन स्वतः मी जाऊन ॲडमिशन्स त्या विद्यार्थ्यांची करून देत असते. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला कमी बजेट आणि तुम्ही कमी मार्क असेल तरी पण तुम्हाला MBBS करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला मेसेज करून किंवा कॉल करून विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यावरती तुम्ही नक्कीच एनी टाईम कधीही कॉल करू शकता की तुमच्या क्वेश्चनला नक्कीच आन्सर मिळेल आणि तुमचं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कमी मार्कावरती ॲडमिशन होण्याचे 100% चान्सेस मी तुम्हाला सांगते. तर ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये करायचं त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती घ्या. अगदी MBBS, BMS, BDS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी आणि वेटरनरी ह्या प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये मी स्वतः ॲडमिशन्स करून देते प्रत्येक विद्यार्थ्याचे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यात तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करून मला तुमचे सगळे क्वेश्चन्स विचारू शकता. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्ताने ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. एवढंच या निमित्ताने मी आज घेऊन आले होते. अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजबद्दल तुम्हाला मार्क लिस्ट पूर्ण 2023चा सांगितला आणि एक्सपेक्टेड किती असू शकतो ह्याच्याबद्दल पण डिटेल सांगितलं आहे. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.